बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागल्यावर किती ताण येतो. चांगले गुण मिळाले तरी मनात कुठेतरी एक भीती असते. पण जर 94% जास्त गुण मिळवूनही एखादा विद्यार्थी शिक्षण मंडळाच्या पद्धतीवरच गंभीर प्रश्न निर्माण करत असेल तर याच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक धाडसी आवाज समोर आलाय. या विद्यार्थ्याचं नाव आहे सार्थक सिद्धांत. त्याच्या एका पत्रानं आणि आता संसदीय समितीसमोर केलेल्या खुलाशांनी शिक्षण जगतात खळबळ उडवून दिली आहे. शिक्षण व्यवस्थेत घडतंय काय जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर आजपासून 2 वर्षांपूर्वी म्हणजे 2024 मध्ये 12वीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल लागला. गाझियाबादचा 17 वर्षांचा सार्थक सिद्धांत याला 94.6% गुण मिळालेले. हे गुण खूप चांगले होते, पण सार्थक समाधानी नव्हता. त्याला सीबीएसईच्या मूल्यमापन पद्धतीत गंभीर त्रुटी जाणवल्या. त्यानं अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले. सगळ्यात आधी उत्तरपत्रिका तपासणीतील व्यक्तिनिष्ठता म्हणजे सब्जेक्टिव्हिटी. प्रत्येक तपासणीस हा वेगवेगळ्या प्रकारे तपासतो का, असा त्याचा प्रश्न होता. त्यानंतर पुनर्मूल्यांकनाची गुंतागुंत. पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क जास्त, प्रक्रिया किचकट आणि गुणांमध्ये अपेक्षित बदल होत नाही. पुढं पारदर्शकतेचा अभाव म्हणजे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका या त्यांना सहज पाहता येत नाहीत. त्यानंतर विद्यार्थ्यांवरचा मानसिक ताण. या पद्धतीमुळे खरं तर विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण येतो आणि त्यांच्या भविष्यावर परिणाम होतो. सार्थक इथंच थांबला नाही. त्यानं आपले हे मुद्दे एका सविस्तर पत्राद्वारे थेट भारताच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवले. त्यानं फक्त स्वतःच्या गुणांसाठी नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही लढाई सुरू केलेली. पण सार्थकची ही लढाई तिथंच थांबली नाही. उलट ती आता आणखी तीव्र झाली आहे. तो सीबीएसईच्या ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली आणि त्याच्या कंत्राट प्रक्रियेतील अनियमिततांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. सार्थकनं अनेक सीबीएसई निविदा दस्तावेज म्हणजे टेंडर डॉक्युमेंट्स तपासणी केली आणि त्याला त्यात धक्कादायक गोष्टी आढळल्या. त्यानं आरोप केला की ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कंत्राटात काही त्रुटी आहेत, ज्यामुळे एका विशिष्ट सेवा पुरवठादार कंपनीला, ती कंपनी म्हणजे कोएम्प्ट एज्युटेक, यालाच फायदा झाला. इतकंच नाही तर या कंपनीचं जुनं नाव ग्लोबारेना टेक्नॉलॉजीज असं होतं आणि 2019 मध्ये तेलंगणात झालेल्या परीक्षा घोटाळ्यासाठी हीच कंपनी जबाबदार होती, जिथं 3,08,000हून अधिक विद्यार्थी नापास झालेले आणि 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेली, असा आरोप त्यानं आपल्या ब्लॉगमध्ये केलाय. त्यानंतर आता 2 जूनला सार्थकनं पार्लियामेंटरी स्टँडिंग कमिटी समोर हे आपले सगळे निष्कर्ष आणि चिंता सुद्धा सादर केल्या. ही समिती आता सीबीएसईच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीची अंमलबजावणी आणि मूल्यमापनातील पारदर्शकतेबद्दलच्या चिंतांचं पुनरावलोकन करत आहे. तर सार्थकनं एका एथिकल हॅकरला सोबत घेऊन निसर्ग अधिकारी आणि काही पत्रकारांच्या मदतीनं हे सगळं संशोधन केलं. त्याचा उद्देश फक्त स्वतःच्या गुणांसाठी नसून सार्वजनिक खरेदी आणि शैक्षणिक मूल्यमापन प्रणालींमध्ये अधिक पारदर्शकता आणणं हाच आहे. या गंभीर आरोपांची दखल घेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा सार्थक सिद्धांतची भेट घेतली आणि त्याच्या आरोपांवर चर्चा सुद्धा केली. विशेष म्हणजे संसदीय समितीच्या बैठकीला सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग आणि शिक्षण मंत्रालयाचे इतर अधिकारी सुद्धा उपस्थित होते. दुसरीकडे सीबीएसईनं मात्र या आरोपांचं खंडन केलंय. बोर्डानं दावा केलाय की त्यांनी सगळ्या सरकारी नियमांचं पालन केलंय आणि प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यांनी अलीकडेच पुनर्मूल्यांकनासाठी पोर्टल सुद्धा सुरू केले, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिकांमधल्या त्रुटी तपासू शकतील. आणि तरी सुद्धा सार्थकनं उपस्थित केलेले हे प्रश्न गंभीर आहेत आणि त्याचे पडसाद संसदेत सुद्धा उमटले आहेत. सार्थक सिद्धांतची ही लढाई आपल्याला काय शिकवते की चांगले गुण मिळवून सुद्धा जर व्यवस्थेत त्रुटी असतील तर त्यावर आवाज उठवणं हे किती महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. तो आता सिविक टेक्नॉलॉजीमध्ये रुची घेतोय आणि एक टेंडर ॲग्रिगेटर अँड अकाउंटेबिलिटी इंजिन विकसित करण्याचं काम करतोय, जे निविदा प्रक्रियेतील माहिती अधिक सहज आणि पारदर्शक बनवेल. तुम्हाला काय वाटतंय? सीबीएसईच्या या मूल्यमापन पद्धतीत बदल व्हायला हवा का? सार्थकनं मांडलेले मुद्दे योग्य आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.